नंदिनी तायडे, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। दीपनगर येथे झालेला भ्रष्टाचार संबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना भुसावळ परिसरातील गुंडांकडून धमकवण्याचा प्रयत्न। या संदर्भात आनंदभाऊ बाविस्कर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची घेणार भेट। जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्यातील औष्णिक विद्युत वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथे एसपी एंटरप्राइजेस या कंपनीच्या संबंधित ठेकेदाराने अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलेले असून वीज निर्मिती केंद्रात कार्यरत असणाऱ्या काही शासकीय अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून शासनाची दिशाभूल करून शासनाची आर्थिक लूट केली आहे। या संदर्भात निळे निशाण कामगार संघटनेला महत्त्वपूर्ण दस्तऐवज प्राप्त झाल्याने एसपी एंटरप्राइजेस कंपनीच्या संबंधित ठेकेदार व शासन प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार उघड करण्याच्या उद्देशाने तसेच कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली, परंतु संबंधित ठेकेदाराने भुसावळ परिसरातील गुंडा प्रवृत्तीचे काही पाळीव तथाकथित सराईत गुन्हेगारांच्या माध्यमातून निळे निशाण कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्या अनुषंगाने निळे निशाण सामाजिक संघटनेचे प्रमुख आनंद बाविस्कर लवकरच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे। आमच्या प्रतिनिधींनी आनंद बाविस्कर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितले हे आपण जाणून घेऊया। औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ या ठिकाणी कार्यरत असलेल्या एसपी एंटरप्राइजेस या कंपनीने तसेच वीज निर्मिती केंद्रातील काही संबंधित अधिकारी यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल केलेली आहे, शासनाची फसवणूक केलेली आहे, शासनाची आर्थिक लूट केलेली आहे आणि तसंच कंत्राटी कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे। तर या संदर्भात आम्ही जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे, परंतु एसपी एंटरप्राइजेसने काही गुंडांच्या मदतीने पदाधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केलेला असून आम्ही त्या संदर्भात लवकरच एसपी आणि कलेक्टर यांच्याशी चर्चा करून त्या गुंडांविरुद्ध एमपीडी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार आहे आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे ही मागणी करणार आहे। आजच्या क्षणी एवढंच सांगतो आणि थांबतो। जय भीम। तर आपण बघितले निळे निशाण संघटनेचे प्रमुख आनंद बाविस्कर यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी तसेच ठेकेदाराचे पाळीव गुंड यांना व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला। तसेच शासन प्रशासनाला संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व भ्रष्टाचार दडपण्यासाठी कार्यकर्त्यांना धमकी देणाऱ्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली असून लवकरच संघटनेच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेऊन संबंधितांनी केलेला भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा आनंद बाविस्कर यांनी दिला आहे। एबीएन न्यूज लाईव्ह करिता प्रतिनिधी दीपक लोहार, भुसावळ।